पेढे भरवले जात आहे आणि पेढे भरून फटाक्यांची आतिषबाजी करून नाशिकमध्ये हा आनंद उत्सव जो आहे तो साजरा केला जातो। आपण पदाधिकाऱ्यांशी बोलणार आहोत। आता भुजबळ साहेबांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे, काय भावना आहे? नक्कीच आमची सर्वांच्या आनंदाची भावना आहे। नाशिक शहर सह जिल्ह्यातील सर्व नाशिककर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व समता परिषदेचे कार्यकर्ते अतिशय उत्साहित आहे आणि त्याबरोबर आदरणीय फडणवीस साहेब असतील, शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील यांचे सर्वांचे या सर्व पदाधिकाऱ्यांतर्फे खूप खूप आभार व अभिनंदन करण्यात येत आहे। भुजबळ साहेबांना मंत्रिपद मिळाले, काय भावना आहे? खऱ्या अर्थाने भुजबळ साहेबांचे जे बळ आहे ते बळ शेवटी या ठिकाणी प्रत्ययाला आलेलं आहे आणि एक मोठा नेता आणि अखेर भुजबळ साहेबांना त्या ठिकाणी पक्षाने त्या ठिकाणी न्याय दिलेला आहे। आघाडी सरकारने त्यांना न्याय दिलेला आहे। आपल्या सोबत काही महिला पदाधिकारी आहे। भुजबळ साहेबांना मंत्रिपद मिळालेलं आहे, काय भावना आहे? निश्चित पद्धतीने आज फार आनंदाचा दिवस आहे। उशिरा का होईना पण पक्षानं साहेबांना न्याय दिलेला आहे आणि साहेबांची मंत्रिपदी वर्णी लागलेली आहे। आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि समता परिषदेच्या वतीनं अजितदादांचे, फडणवीस साहेबांचे आणि शिंदे साहेबांचे फार फार आभार मानतो। काय भावना आहे? तुम्ही भुजबळ साहेबांना मंत्रिपद मिळालंय, साहेबांना तसं मंत्रिपद मागच्याच मंत्रिमंडळात मिळायला पाहिजे होतं। सगळे कार्यकर्ते शॉकेबल होते, परंतु आज जो आम्ही बघितला आज साहेबांना मंत्रिपद मिळालं, सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा उत्साह आला आहे। म्हणून महायुती सरकारचं मनापासून आभार मानतो आम्ही। हो, आज समस्त महाराष्ट्रातून जे ओबीसी नेतृत्व जे डावललं गेलेलं होतं त्याला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे। त्यामुळे नाशिककरांना तर आनंदच होतोय, पण समस्त महाराष्ट्राच्या सगळ्यांना आनंद होतोय। पेढे तुम्ही एकमेकांना भरवताय, काय भावना आहे? आमचा आनंद गगनात मावणार नाही असा आज आम्हाला आनंद भेटलेला आहे। भुजबळ साहेबांना ज्या पद्धतीने आता आज मंत्रिपद दिलेलं आहे, आता पालकमंत्री पण द्यावं एवढीच आमची इच्छा आहे। भुजबळ साहेब आगे बढ़ो। नाशिकमध्ये अशा पद्धतीने कार्यकर्त्यांचा जल्लोष जो आहे तो केला जातोय। फटाक्यांची आतिषबाजी कार्यकर्त्यांनी केलेली आहे आणि एकमेकांना पेढे भरून हे कार्यकर्ते जे आहेत तो हा आनंद उत्सव साजरा करताना